मुंबई बँकेकडून सेंट जोसेफ गर्ल्स हॉस्टेल सभागृह येथे मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। दरम्यान मुंबादेवीमधील उमरखाडी, चिंचबंदर परिसरातील म्हाडा तसंच खासगी मालकीच्या धोकादायक इमारती, पाघडी, बीपीटी इमारतींच्या समस्या सोडवण्यासाठी आणि खासगी विकासकाशिवाय पुनर्विकास करण्यासंदर्भात रहिवाशांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर सर मुंबईमध्ये अनेक ज्या पुनर्विकासाच्या इमारती आहेत त्या प्रलंबित आहेत, या सर्व गोष्टी असताना कशा मार्गी लागू शकतात? मला वाटतं ज्या रखडलेल्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्यांचा विकास स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून गतीनं होऊ शकतो, निश्चित कालबद्ध वेळेत होऊ शकतो आणि जास्तीचा लाभ रहिवाशांना, सभासदांना या स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून होऊ शकतो। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या संदर्भात पॉलिसी आणले कर्ज देण्याची, ज्याला शासनानं नोडल एजन्सी नेमले। राज्य सरकारनं सगळ्या परवानग्या वन विंडो करायचा निर्णय केला आहे आणि त्याच्यामुळं ज्या कारणासाठी बिल्डरकडे लोक जातात ती दोन्ही कारणं या ठिकाणी सॉर्ट आउट होत आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही स्वयंपुनर्विकासाला चालना देतोय। माझ्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी समिती नेमले, समितीचाही अहवाल 15 दिवसात जाईल आणि आम्ही काही शिफारसी करतोय त्या सगळ्या मान्य करून स्वयंपुनर्विकास मुंबईत गतीनं काम करेल आणि लोकांना त्या ठिकाणी मोठं घर, दर्जेदार घर निश्चित वेळेत त्या ठिकाणी मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षा, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।